लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणीला आता 3,000 रुपये मिळणार आहेत। फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्र दिला जाणार आहे, अशी माहिती सध्या मिळते। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे जमा केला जाणार असं बोललं जातं आणि त्यामुळे लाभार्थ्यांना एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये, पण 2 महिन्यांचे पैसे हे एकत्रितपणे दिले जाणार आहेत। पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे, त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 लाडकी बहीण योजनेतून 71 लाख महिला बाद झालेल्या आहेत। ई-केवायसी नंतर लाभार्थी संख्येमध्ये मोठी घट झालेली आहे। 2,47 लाखांवरून 1,76 लाखांवर ही संख्या आलेली आहे। आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यातल्या 42 लाखांवर महिला अपात्र ठरल्यात। त्यात माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील माहितीतील 26,34,000 महिला आहेत। त्या सर्वांच्या याद्या प्रत्येक जिल्ह्याला पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली। त्यात 21 पेक्षा कमी आणि 65 पेक्षा जास्त वयोगटातील महिला, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। पहा आता खुशखबर। ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की 21वा हप्ता कधी येणार, म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। कालच TV9 मध्ये बातमी आली होती। काय बातमी आहे मी पुढे सांगणार आहे। लाडक्या बहिणींची चिंता मिटवणारी बातमी आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मार्च हप्ता मिळणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण एकंदरीत पाहणार आहोत। मार्च हप्ता 1500 कधी येणार, पण कोण पात्र लाभार्थी, ह्या सगळ्यांची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदम थोडक्यात पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहणं हा खूप गरजेचं आहे, कारण भरपूर गोष्टी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। नेमकं आज काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, पैसे खरंच कधी येणार आहेत, नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहेत गोष्टी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय घोषणा केलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। पण लक्षात घ्या, त्याच्या अगोदर तुम्हाला एक सांगायचं आहे, विचारायचं आहे की कोणाकोणाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांनी कमेंट करा पटापटा। कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता आला नाही त्यांनी सुद्धा सांगायचं आहे, आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे सुद्धा सांगायचं आहे। दुसरी गोष्ट आहे ई-केवायसी संदर्भात कोणी ई-केवायसी केलेली आहे आणि तुमचा ई-केवायसीमध्ये काय प्रॉब्लेम आला आहे का, आणि कोणाकोणाची ई-केवायसी राहिलेली आहे म्हणजे ई-केवायसी केलीच नाही, अशा कोणत्या आणि किती लाडक्या बहिणी ते आपल्याला बघायचं आहे, कारण सरकारकडे आपल्याला काही मागण्या करायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला हा डेटा पाहिजे आहे। त्यामुळे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण कुठलीही प्रकारची मागणी सरकारकडे करत असतो त्यावेळेस सरकारला त्याचे पुरावा लागत असतो, आणि पुरावा म्हणजेच कमेंट्स असतात की दादा आम्हाला पैसे आले नाहीत, फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, आम्हाला ई-केवायसीमध्ये हे प्रॉब्लेम येत आहे, ते प्रॉब्लेम येत आहे। त्याच्या आधारावरतीच आपण लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे काही मागण्या करत असतो। त्यामुळं लाईक करा व्हिडिओला, आधी कमेंट्स करा पटापटा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की नेमकं कोणाकोणाला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे हे आपल्याला सगळ्यांना कळू द्या। कारण पहा, आता भरपूर लाडक्या बहिणींची कागदपत्रांची तपासणी होत आहे आणि त्यामुळं काही लाडक्या बहिणी पात्र लाभार्थीमध्ये सुद्धा येत आहेत, कारण त्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे किंवा त्या खरंच पात्र आहेत परंतु अपात्र गेल्या होत्या चुकून, तर त्यांना सुद्धा आनंदाची बातमी आहे, त्यांना पात्र लाभार्थी यादीमध्ये टाकलं गेलेलं आहे। त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींना असं सुद्धा होतं आहे की त्यांचं वय आता जास्त झालेलं आहे, म्हणजे 65 वर्षाच्या वर गेल्यामुळं त्यांना बाद करण्यात आलेलं आहे, किंवा काही लाडक्या बहिणींचं वय अजून 21 कंप्लीट नाही, 20च चालू आहे। त्यामुळं अशा लाडक्या बहिणींचं सुद्धा तिथं प्रॉब्लेम येताना दिसत आहे। तर भरपूर लाडक्या बहिणींची कागदपत्रांची तपासणी आहे, त्याच्यामध्ये मुख्यतः 4 ते 5 कागदपत्र तपासली जातात। पहिलं म्हणजे त्यांचं उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न किती आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं घरी 4 चाकी वाहन आहे का। तिसरं म्हणजे तुमच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का, आणि चौथं म्हणजे तुम्ही इतर कुठल्या योजनांचा लाभ घेत आहे का, आणि पाचवं म्हणजे तुम्ही कुठल्याही सरकारी जॉबला आहात का, किंवा सरकारी तुम्ही कामात आहात का, हे तुम्हाला सगळ्या गोष्टी चेक केल्या जातं। कारण ह्या नियमात बसत नाहीत, ह्या लाडक्या बहिणी बसत नाहीत, तुम्हाला माहिती आहे, आणि हे नियम पहिल्यापासूनच आपल्याला आहेत हे सुद्धा आपण माहिती आहे। त्यामुळे घरी येऊन अंगणवाडी सेविका ह्या सगळ्या गोष्टी चेक करणार आहे। परत एकदा लक्षात घ्या, आता ह्या गोष्टी कुठे कुठे चालू असतील, कुठे कुठे नसतील, सगळीकडे चालू आहेत असं आपण म्हणू शकत नाही, कारण कुठे कुठे ई-केवायसी पडताळणी झालेली असेल, कुठे कुठे राहिलेली असेल तर ते सुरू असेल।
जिथं झालेली असेल तिथं काही टेन्शन नाही. आणि लक्षात घ्या, तुमच्या घरी येऊनच तपासायची काही गरज नाही. त्यांनी RTOकडनं जर डेटा घेतला तर तिथं तुमचं नाव दिसतं, घरच्यांचं नाव दिसतं, त्यामुळं ते तिथं ऑनलाईनसुद्धा चेक करू शकतात. असं काही नाही की तुमच्या घरी येऊनच ते बाद तुम्हाला करतील, असं सुद्धा काही नसतं. आता ऑनलाईनचा जमाना आहे, भरपूर गोष्टी ऑनलाईनसुद्धा समजतात, त्यामुळं ते ऑनलाईनसुद्धा करू शकतात. आता भरपूर लाडक्या बहिणींना म्हणायचं आहे की मार्चचा हप्ता कधी येणार. होय, बघा, काल एका सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की कुणी जरी आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली का, तर नाही. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे की कुणीही लाडकी बहीण योजना बंद करू शकणार नाही. उलट आम्ही त्याच्यामध्ये अजून जास्त भर टाकण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, मार्चचा हप्ता कधी येणार. लक्षात घ्या, आता एप्रिलचा शेवटचा आठवडा आहे आणि ह्या आठवड्यात 100% पैसे येतील, कारण ऑलरेडी 2 महिने उशीर झालेला आहे. आणि आपण जर पाहिलं तर गेल्या वेळेससुद्धा एवढाच उशीर झाला होता आणि GR हा आपल्याला शेवटच्या आठवड्यात आला होता. नंतर आपल्याला 2 ते 3 दिवसात वाटपसुद्धा सुरू झालं होतं. तर ह्यावेळेससुद्धा सेम गोष्टी घडतील असाच आपल्याला एक अंदाज आहे. त्यामुळं ह्या महिन्यात, ह्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला मार्च महिन्याचा हप्ता पाहायला मिळतो. आता भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की दादा, मग आम्हाला मार्च हप्ता मिळणार का फेब्रुवारी. सध्या तरी आपण जर बघितलं तर ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला त्यांनाच मार्च महिन्याचा हप्ता इथं मिळू शकतो. परंतु तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही. जर तुमचं नाव पात्र लाभार्थी यादीमध्ये नसेल आणि तुमचं नाव त्या नियमांमुळे बाहेर काढलं गेलं असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म आहे. तो फॉर्म तुम्ही भरून द्या. जो लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू करण्याबाबतचा फॉर्म आहे, तो फॉर्म तुम्हाला भरून दिला की तुमची अर्ज पडताळणी होईल. तुम्ही खरंच त्या सगळ्या गोष्टीमध्ये पात्र आहात का. आणि तो फॉर्म कुठला आहे तर बघा, हा फॉर्म आहे. एकच मिनटं तुम्हाला तर फॉर्म दाखवतोय. बघा, हा फॉर्म आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढा आणि एका वहीच्या पानावरती स्वतःचं नाव वगैरे लिहा, स्वतःचा जिल्हा, स्वतःचं सगळं आधार नंबर, स्वतःची माहिती टाकून सगळं तिथं सही करून तुम्हाला अंगणवाडीत जमा करायचं आहे. तर तुमचं ह्याच्या आधारे पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होईल आणि तुम्ही खरंच पात्र लाभार्थी यादीमध्ये बसू शकता का, ह्याची पडताळणी करून तुम्हाला पात्र लाभार्थी यादीमध्ये टाकलं जाऊ शकतं. त्यामुळं ह्या गोष्टींचा तुम्हाला व्यवस्थित विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपला लाभ बंद न होईल या गोष्टींची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. पटापटा सगळे आपले राहिलेले कामं करायचे आहेत, कारण कुठल्याही क्षणी GR हा येऊ शकतो. आज GR येऊ शकतो. खरं तर आजच GR यायला पाहिजे, म्हणजे उद्या परवापासून वाटपाला सुरुवात होईल. आज काही पैसे येणार नाहीत लाडक्या बहिणींनो, त्यामुळे वाट बघू नका. आज पैसे येणार नाहीत. आज GR येऊ शकतो. आज GR येऊ शकतो आणि आज GR यायलाच पाहिजे. सरकारकडे एक माझी छोटीशी विनंती आहे, आज पटकन GR काढा, कारण भरपूर उशीर झालेला आहे. ऑलरेडी लाडक्या बहिणींना तुम्ही अक्षय तृतीयाला द्यायला पाहिजे होते, परंतु तिथं काही गोष्टी असतील त्यामुळे उशीर झाला असेल, समजू शकतो आम्ही. परंतु आता 2 महिने होत आलेत. लाडक्या बहिणींना आता खूप वेळ प्रतीक्षा करायला लावू नका. आणि EKYC संदर्भात सुद्धा एक तुम्हाला मागणी आहे, ती म्हणजे सरसकट EKYC द्या. सगळ्यांना EKYC करू द्या आणि सरसकट सर्वांना हप्ते कृपया करून आपण द्यायला पाहिजे. आज 3,000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर महिलांच्या रांगा लागल्यात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आमच्या खात्यामध्ये 3,000 जमा झाल्या आहेत. त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी आहोत. एक तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की ही जी शासन निर्णय जो आम्ही लाडक्या बहिणीचा निर्गमित केला, याच्यामध्ये आम्ही कुठलाही बदल केलेला नाहीये. ही मला सर्व आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय की कुठलेही निकष आम्ही बदल केलेले नाहीयेत. 2.5 लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं. दुचाकी वाहन असावं, 4 चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं. ते राज्यातल्या रहिवासी असाव्या, सरकारी नोकरदार नसाव्या. हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत. त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये. आम्ही ज्या वेळेला ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला स्क्रुटिनी चालू केली त्यावेळेला 70-75 हजार अर्ज असे होते की जे पात्र होत नव्हते, जे त्यावेळेला ड्रॉप करण्यात आले होते. सप्टेंबरमध्ये स्क्रुटिनी केली त्यावेळेला तर 1 लाखापेक्षा अधिक असे अर्ज होते की जे पात्र होत नव्हते. त्याच्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचं लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होणं हे काही अचानक केलेलं आहे अशातला काही भाग नाही. आणि निकषांमध्ये काही तक्रारी ज्या ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ज्या प्राप्त झालेल्या आहेत, जे एका ह्याच्यावरून 2-2, 3-3 वेळा लाभ घेत आहेत अकाउंट्समधना, किंवा ज्यांच्या 4 चाकी वाहनं आहेत पण तरी सुद्धा ते अशा जे काही कंप्लेंट बेस्ड आहेत त्या संदर्भातली चौकशी करून त्यांचा आधीचा कुठलाही लाभ आम्ही त्यांच्या. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत. एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना
ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून